वेलकम बॅक टू प्रमोशन जंक्शन. नचिकेत, मगाशीच तुला पावती मिळाली खुद्द मोहनजींकडनं की तू माहूतच वाटतोयस, आणि मला वाटतं एका कलाकारासाठी खरं तर पोचपावती असते की आपण अभिनय करताना आपण त्या कॅरेक्टरमध्ये जातो आणि लोकांना ते कॅरेक्टरच वाटू लागतो. आणि खरं तर तुझ्या अभिनयाला मिळालेली पोचपावती. कुठेतरी थिएटर आर्टिस्ट आपल्याकडे जे असतात ज्यांची ॲक्टिंग हा त्यांचा प्राण असतो, ते त्यांचा प्लस पॉईंट असतो, तो तुझ्या माध्यमातून आता समोर आलाय. हा माहूत रंगवताना नेमकी तुझे अनुभव काय होते नेमके, किंवा तू कसा अनुभव घेतलास एकंदरीत सिनेमाचा? हा, तो आता आपण थिएटर ॲक्टर असू किंवा काय, खरं माहूत आहे, माणूस आहे, पण तो माणूस आहे ना, साधं एक त्याचं एक छोटंसं विश्व आहे, त्याच्यात एकदम अचानक म्हणजे मला असं वाटतं माणूस म्हणून त्या प्रसंगी असं एखादी वृद्ध व्यक्ती अशी बसली आणि हेल्पलेस झाले ते काका बघून. ते आत्ता काका म्हणले ना, जसं अनसेड खूप कन्व्हे होणार आहे ना रिलेशनशिप्समध्ये, तर ते तसं हत्तीबरोबर काही भाषे व्यतिरिक्तच आहे, भाषेशिवायच आहे म्हटलं, किंवा त्यांची एक स्पेशल दोघांची अशी एक काहीतरी जी असे भाषा जी आहे ते कम्युनिकेशनचं तसं आहे, पण त्याला अशी आपल्यासारखी नाही. तर तसंच ते एक असे वृद्ध व्यक्ती रस्त्यात अशी हेल्पलेस बसली आहे, तर आणि त्यांच्याशी पण त्याला भाषेने कम्युनिकेट तसं काही करता येत नाही म्हणलं तर, पण त्याला सोडूनही जाता येत नाहीये, तर काय त्यावेळेस एक माणूस नाहीतरी नॉर्मली कसा रिॲक्ट होईल, तर तो तसा रिॲक्ट झाला, तसाच्या तसं तो मग माणूसही काय माहूत आहे. आणि फार छान प्रश्न विचारता आम्हाला लोकांनी पण की तुम्हाला तो माहूत घ्यायला लागला ना हत्ती असल्यामुळं, नट न घेता, आणि त्याने अभिनय चांगला कसा काय केला असं त्यांना वाटलं. माहूत नव्हतं आमचं. त्याच्यात मुख्य गंमत कशी होती की ते त्याच्यामध्ये हत्ती बरोबर सामंजस्य तयार करणं ही गोष्ट खूप अवघड होती. आणि त्या खऱ्या माहूतांनी सांगितलं की त्यांना एक 3-4 महिन्याचं तरी ट्रेनिंग लागेल, कारण तो माहूत असा सर सोंडेवरनं उलटा चढून जायचा आणि वर बसायचा. तर हा ते काही दिवसांमध्ये शिकला नचिकेत. आणि खरोखर ती हत्तीण जी होती, लक्ष्मी हत्तीण, तर तिला आम्ही आजीबाईच म्हणायचो, तर ती आजीबाईसारखी प्रेमळ होती आणि ती त्या प्रेमळपणाने ह्याला वागवायला लागली. आणि त्यामुळे ते लक्ष्मीनी याला सगळं मायेने सांभाळून घेतलं. म्हणजे ह्यानी पाय दिल्यानंतर ती आपोआप त्याला सोंडणी वर चढवत न्यायची, उतरताना ती अशी गुडघा पुढे करून त्याला उतरायला द्यायची, की तेव्हा वर दिलेले पैसे हा हातातनं काढून घ्यायचा. म्हणजे आम्हालाही असं वाटायला होतं की आता हे यांचा याचं बघून घेतील. लहान मुलाला कसं आई हे करते की कारण तसा तो प्राणी एवढा मोठा आहे की त्याच्या शेजारी आपल्या ऍक्टरनं उभं करणं ही खूप भीतीदायक गोष्ट होती. त्यातले डॉक्टर असतील किंवा छोटी मुलगी असेल. कन्व्हिन्स झाला होता की तुम्ही सांगितलं तुला आता हे असं करायचं, आणि नचिकेची रिएक्शन काय होती पहिली? नाही, तो नव्या अनुभवाला फार ओपनली तयार असतो, म्हणजे ती त्याची महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तशा उत्साहाने तो तयार झाला की चला माहूत हत्ती घेऊया एक आयुष्यात वेगळा अनुभव. पण खरंच की मनातनं कुठेतरी नाही, मी एक तर त्याच्या आधी माझं नाही त्याच्या आधी एक मी नाटक केलं होतं, त्याच्यात मी माहूताचं हो करेक्ट. पण नाटकात हत्ती अगदी हो नाही, हे फरक आणि आम्ही ते रहदारीच्या रस्त्यांवरनं जेव्हा तिला घेऊन जायचं तेव्हा असं लक्षात मला तिची काळजी वाटायची, पण खरं तर तीच एकाच वेळेस काकावरती बसलेले असायचे आणि सांभाळणारं भोवताली कोणी नसायचं, कारण यांनीच ते सगळं कंट्रोल करायचं असायचं. कारण खऱ्या माहूतांना आम्ही जवळपास थांबू शकत नव्हतो स्पॉटमध्ये. आणि अमृता सुद्धा तसं, म्हणजे दोघही जण त्या हत्तीनी बरोबर इतके, अमृताने तिला आंघोळ घातली. हो हो, म्हणजे त्यांच्या भेटीगाठी करत करत ओळख करून घेतली. आनंदाचा क्षण आहे सिनेमात, हत्तीनीची आंघोळ. हो, ती तिला बाळाला आंघोळ घातल्यासारखी आंघोळ घातली. म्हणजे एवढीशी अमृता आणि एवढी हत्तीन, तर ते हत्तीन तिचं बाळ आहे असं वाटायला लागतं ती आंघोळ चालू. तिला मिठी मारली आहे हत्तीणीला अमृताने, आणि त्यानंतर त्या हत्तीणीच्या पोटाला टेकून डॉक्टर, छोटी मुलगी हे झोपले, ती हत्तीण झोपली आहे आणि तिला टेकून तिची उशी अंगाईगीत म्हणते हाल मारी बरतेनो, हाल मारी बरतेनो, काल गडगा तरतेनो, अळब्याडो ननकंदा मसरू मारी बरतेनो. नाही, पण तुम्ही किती हे होतात कम्फर्टेबल हत्तीणी सोबत काम करायचंय किंवा काय? मला या लोकांनी फार जबरदस्त विश्वास दिला होता, ते ज्या पद्धतीने वावरत होते. तुम्ही असं म्हणाल करेन का रे बाबा, हे काय जमेल का मला? नाही, असं काही काय रिस्क असते शेवटी. मला जी भीती वाटायच्या आधीच ह्याच्याशी इतकी दोस्ती बघून मी म्हटलं की ठीक आहे, काहीला त्यांना मला काय वाटतं प्रणाली की त्यातली ती जी सगळी कथा वस्तू आहे आणि सगळ्यांचं एकमेकाशी नातं, त्या सगळ्याच्या काहीतरी अशा व्हायब्रेशन्स ज्याला म्हणतात तशा तयार होतात. मला वाटतं ऍक्सेप्टन्स महत्वाचं इथे पण, ऍक्सेप्टन्स की मला हे करायचंय, असो मी हे करणार. आणि ते जनावरांशी सुद्धा पोचतं. म्हणजे त्या हत्तीणीशी रोज सकाळी तिच्या डोळ्याकडे बघून मी
मी तिच्याशी बोलत असे, काय लक्ष्मीबाई आज कसं वाटतंय, बरं आहे ना, आणि ती डोळे हलवून असं वाटायचं की रिस्पॉन्स देतीये काहीतरी, आणि हा अनुभव होता सगळ्यांचा होता. तर असं ते सुंदर वातावरण तयार होतं की जे शब्दात तुम्हाला नेमकं सांगता येणार नाही. नक्कीच आपण या सगळ्या तुमच्या भारलेल्या वातावरणाविषयी आणखीन गप्पा मारणार आहोत, पण प्रमोशन जंक्शन मध्ये इथे घेत आहोत आपण एक छोटासा हॉल्ट.